नागवेलीच्या पानांचे 15 आश्चर्यकारक फायदे. आपल्या घरात किंवा पूजेत वापरलं जाणारं हे साधं विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान आहे हे तुम्हाला माहीत आहे का? लग्न कार्यात किंवा हॉटेलमध्ये आपण फक्त चव म्हणून किंवा हौस म्हणून पान खातो, पण मी जर तुम्हाला म्हटलं की दररोज एक फक्त ताजं नागवेलीचं पान खाल्लं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत शरीरात चमत्कारिक बदल दिसू लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोज एक पान खाण्याचे 15 जबरदस्त फायदे आणि ते कधी, कसे व कोणी खायचे अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. बरेच लोक विड्याच्या पानाला तंबाखू किंवा सुपारीसोबत जोडून चुकीचं समजतात, पण आज आपण कोणत्याही हानिकारक मसाल्यांशिवाय निसर्गाने दिलेल्या एकदम चमत्कारिक आणि आयुर्वेदिक विड्याच्या पानाची ताकद पाहणार आहोत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आयुर्वेदाचा विचार केला तर आपल्या जुन्या ऋषीमुनींनी आणि वैद्यांनी नागवेलीच्या पानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. आयुर्वेदात जेवण झाल्यानंतर तांबूल खाण्याचे उत्तम फायदे सांगितले आहेत. आयुर्वेद सांगतो की हे पान तिखट, कडू आणि थोडं तुरट असतं. शरीरातील कफ आणि वात संतुलित ठेवायलाही खूप मदत करतं. खास करून आपल्या पोटातील पचनशक्ती वाढवण्याचं काम हे पान सहज करतं. आपण जेव्हा हे पान चावून खातो तेव्हा तोंडातली लाळ भरपूर प्रमाणात तयार होते आणि आयुर्वेदानुसार हीच लाळ आपल्या पचनाचा मुख्य आधार असतो. डॉक्टरही हेच सांगतात, बिघडलेलं पोट हेच अनेक रोगांचं मुख्य कारण असतं. विड्याच्या पानात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि औषधी पोषक घटकांचा मोठा साठा भरपूर प्रमाणात असतो. या पानात डायबिटीजपासून ते अनेक छोटे मोठे आजार बरे करण्याची ताकद असते. नंबर 1, ॲसिडिटी व अपचन. पोटाचे आजार दूर करण्यासाठी हे पान उपयोगी ठरू शकतं. रोज पान खाल्ल्याने होणारा पहिला मोठा बदल म्हणजे आपली पचनसंस्था एकदम मजबूत होते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणं किंवा गॅस होणं या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. तुम्ही जेव्हा पान चावून खाता तेव्हा पानातील घटक आपल्या पाचक ग्रंथींना चालना देतात, त्यामुळे अन्नातील प्रोटीन आणि कार्ब्स सहज पचतात. तसंच हे पान पोटातील ॲसिडिटीची पातळी व्यवस्थित ठेवतं, त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटत असेल तर एक पान चावून खाणं हा साधा उपाय ठरतो. नंबर 2, अनेक लोकांना वाढत्या वयानुसार सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येण्याची तक्रार असते. नागवेलीच्या पानात निसर्गाने दिलेले असे गुण असतात जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करायला मदत करतात. जर तुम्हाला किंवा घरात कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल तर रोज एक पान खाल्ल्याने खूप आराम मिळतो. हवे असल्यास या पानाचा रस थोडा कोमट करून सुजलेल्या सांध्यावर लावल्यास वेदना कमी होतात. नंबर 3, डायबिटीजवर नियंत्रण. आजकाल डायबिटीजची समस्या खूप वाढली आहे. या पानात साखरेची पातळी कमी करणारे गुणधर्म असतात. या पानामुळे शरीरातील इन्सुलिन चांगलं काम करू लागतं आणि शरीरातील पेशी साखर व्यवस्थित शोषून घेतात, ज्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी शुगर नियंत्रणात राहायला मदत होते. ज्यांना प्री डायबिटीज आहे किंवा ज्याची शुगर सतत कमी जास्त होते त्यांच्यासाठी रोज एक पान खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. नंबर 4, वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. या पाण्यात असे घटक असतात जे आपल्या शरीरातील पचनक्रिया एकदम फास्ट करतात, त्यामुळे आपण जे खातो त्याचं चरबीत रूपांतर न होता ऊर्जेमध्ये रूपांतर होते. तसंच हे पान शरीरातील अतिरिक्त पाणी आणि फॅट्स बाहेर फेकायला मदत करतं, ज्यामुळे वजन वेगाने नियंत्रणात येतं. नंबर 5, त्वचेचे इन्फेक्शन आणि जखमा लवकर बऱ्या होतात. या पाण्यात अँटीफंगल आणि जंतूचा नाश करणारे उत्तम गुण असतात. जर अंगावर कुठे खास सुटत असेल, पुरळ आली असेल किंवा लहान सहान कापल्याची जखम झाली असेल तर हे पान लावल्याने इन्फेक्शन होत नाही आणि जखम लवकर भरून येते. नंबर 6, लिव्हर आणि बॉडी डिटॉक्स. चेहऱ्यावर ग्लो. लिव्हर हे आपल्या शरीरातील कचरा बाहेर टाकणारा मुख्य अवयव आहे. आपण दिवसभरात जे काही जंक फूड, तेलकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न खातो त्याचा थेट ताण लिव्हरवर येतो. नागवेलीच्या पानात असलेले अँटीऑक्सिडंट लिव्हरच्या पेशींचं संरक्षण करतात आणि शरीरातील साचलेली घाण बाहेर फेकायला मदत करतात. जर तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवायचं असेल आणि त्वचेवर नॅचरल ग्लो आणायचा असेल तर शरीरातून स्वच्छ होणं गरजेचं आहे. शिळी ते कामं हे पान अगदी व्यवस्थित करतं. नंबर 7, मासिक पाळीतील त्रास. नागवेलीचं पान अत्यंत गुणकारी मानलं गेलं आहे. मासिक पाळी दरम्यान पोटात होणाऱ्या तीव्र वेदना, क्रॅम्प्स किंवा अस्वस्थतेवर रोज एक पान खाल्ल्याने खूप दिलासा मिळतो. हे पान रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि स्नायूचा ताण कमी करते, ज्याच्यामुळे पाळीच्या दिवसात त्रास खूप कमी होतो. नंबर 8, हृदयरोग, बीपी आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण. हे पान आपल्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करायला मदत करते. पानातील घटक रक्ताच्या वाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाही, रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात. आयुर्वेदात हृदयासाठी हे पान उत्तम मानलं गेलं आहे, कारण ते ब्लड प्रेशरचा धोका कमी करायला मदत करणार. नंबर 9, मूत्राशयाचे इन्फेक्शन आणि लघवीची आग. उन्हाळ्यात किंवा पाणी कमी पिल्यामुळे बऱ्याच जणांना लघवीची आग होणे किंवा लघवी अडकून होणे असा त्रास होतो. नागवेलीचं पान हे नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. रोज एक पान खाल्ल्याने लघवी साफ होते, मूत्राशयातील इन्फेक्शनचे जंतू बाहेर पडतात आणि लघवीची जळजळ पूर्णपणे बंद होते. नंबर 10, दात, हिरड्या व तोंडाचे आरोग्य. आपल्या तोंडात हजारो प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात. त्यातले काही वाईट बॅक्टेरिया दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे आणि तोंडाचा वास येणे याला कारणीभूत ठरतात. या पानातले घटक तोंडातील त्रासदायक जंतूची वाढ पूर्णपणे रोखतात. रोज एक पान खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी गायब होते, हिरड्या घट्ट होतात आणि दातावर घाण साचत नाही. तुम्हाला जर नॅचरल माउथ फ्रेशनर हवा असेल तर या पानापेक्षा उत्तम उपाय दुसरा कोणताच असू शकत नाही. नंबर 11, रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारापासून बचाव. वारंवार आजारी पडणं, हवामान बदलणं की इन्फेक्शन होणं यावर नागवेलीचं पान उत्तम काम करणार. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. हे आपल्या शरीराची रोग
रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी प्रचंड मजबूत करतात, ज्यामुळे मोसमी आजार आणि इन्फेक्शन आपल्यापासून दूर राहतात. नंबर 12, डोकेदुखी मिनिटात गायब. आजकाल कामाचा ताण, उकाडा किंवा मायग्रेनमुळे डोके दुखणे हे एकदम कॉमन गोष्ट झाली आहे. डोके दुखू लागलं की आपण लगेच पेन किलर गोळी खातो, पण या पाण्यात वेदना कमी करण्याची ताकद असते. जेव्हा डोके खूप दुखत असेल तेव्हा ताज्या पानांचा रस कपाळाला लावा किंवा एक पान हळूहळू चावून खाल्लं तरी डोक्याच्या नसा शांत होतात आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 13, दमा आणि कफाच्या समस्येवर गुणकारी. हवामान बदललं की बऱ्याच लोकांना छातीत कफ होणं, खोकला होणं, सर्दी किंवा दमा यासारख्या त्रासांना समोर जावं लागतं. पण या पानात कफ कमी करणारे गुण असतात. रोज सकाळी एक पान थोडं कोमट करून किंवा असंच खाल्लं तर छातीतील साचलेला कफ विरघळून बाहेर पडतो आणि श्वास घ्यायला मोकळं वाटतं. लहानपणापासून मोठ्यापर्यंत कफाच्या त्रासावर एक जुना आणि खात्रीशीर घरगुती उपाय आहे. नंबर 14, थकवा आणि मानसिक ताण. दिवसभराच्या धावपळीनंतर किंवा काम करून खूप थकवा आला असेल तर चिडचिड होत असेल तर विड्याचे पान उत्तम काम करते. या पानात असे काही घटक असतात जे आपल्या मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात. यामुळे मन प्रसन्न होते, मानसिक ताण कमी होतो आणि मूड एकदम फ्रेश होतो. नंबर 15, तोंडातील अल्सर किंवा जिभेवर येणाऱ्यावर आराम. अनेकदा पोटात उष्णता वाढली की तोंडात किंवा जिभेवर नकोसे अल्सर म्हणजेच पुळ्या येतात. काही तिखट खाल्लं की जिभेची आग होते. अशा वेळी नागवेलीचं पान चावून खाणं किंवा त्याचा रस तोंडात अल्सरवर लावणं हे खूप फायदेशीर ठरतं. या पानात थंडावा देणारे आणि जखम सुकवणारे गुण असतात, त्यामुळे तोंडातील आग किंवा दुखणे लगेच कमी होते. मित्रांनो, हे 15 फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त जुन्या काळातील लोकांचं सांगणं किंवा सांगोमागे म्हणजेच एकी माहिती आहे, पण तसं अजिबात नाही. आपण ज्या 15 गोष्टीवर आता बोललो त्यामागे खूप मोठं विज्ञान आहे. या पानात हायड्रॉक्सी सेविकॉल किंवा युजेनॉल हे घटक भरपूर असतात. हे घटक पेशींचं नुकसान होऊ देत नाही आणि कर्करोगासारख्या आजारांवर धोका कमी करण्यास मदत करतात. या पाण्यात सूज कमी करणारे, साखरेवर नियंत्रण ठेवणारे, लिव्हर आणि हृदयाचं रक्षण करणारे अनेक औषधी गुणधर्म आढळतात. लक्षात घ्या, आपल्या पूर्वजांनी रोजच्या आहारात पानाला दिलेलं स्थान हे केवळ परंपरा नसून त्यामागे खूप मोठं विज्ञान आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पान नक्की कसं खाल्लं पाहिजे? कारण चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. बाजारात मिळणाऱ्या पानात तंबाखू, ओला चुना, कात, भरपूर सुपारी आणि कृत्रिम गोड पदार्थ टाकलेले असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तुम्हाला सर्व चांगले फायदे हवे असतील तर शुद्ध नागवेलीचं पानच खा. पान खाण्याची योग्य पद्धत, एक ताजं हिरवं आणि स्वच्छ पान घ्या. ते पाण्याने नीट स्वच्छ धुवून कोरडं करा आणि मागची दांडी काढून घ्या. आता या पाण्यात एक लवंग, एक हिरवी वेलची, थोडी बडीशेप किंवा अगदी चिमूटभर शुद्ध चुना लावू शकता. चुना नको असेल तर फक्त लवंग, वेलची आणि बडीशेप एकत्र करून हे पान हळूहळू चावून खा आणि त्याचा रस पोटात जाऊ द्या. जेवण झालं की 15 ते 20 मिनिटांनी हे पान खाणं पचनासाठी सर्वात उत्तम मानलं जातं. जर तुम्ही सलग 21 दिवस अशा प्रकारचे रोज एक पान खाल्लं तर शरीरातील ताकद, त्वचा आणि चेहऱ्यावरील ग्लोमध्ये फरक जाणवू शकतो. तर मित्रांनो, निसर्गाने दिलेल्या या अत्यंत साध्या, स्वस्त आणि प्रभावी औषधाचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नक्की वापर केला पाहिजे. आजच जवळच्या नर्सरीतून नागवेलीचं रोप आणून घरी लावा आणि रोज एक ताज्या पाण्याचं सेवन करायला सुरुवात करा. मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न किंवा अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय.